वेलकम टू स्टार जीपी सॉफ्टवेअर सोल्युशन्स. आपण बनवलेलं आहे गेट सिक्युअर सॉफ्टवेअर, जे सिक्युरिटीचे पूर्ण ऑपरेशन्स, त्यांचे व्हिजिटर मॅनेजमेंट आणि त्यांचे जे रजिस्टर्स असतील ते सर्व काही मेंटेन करतं. आपण पाहूयात डेमो पुढील प्रमाणे. आपण ऍडमिन लॉग इन करत आहोत. ऍडमिन लॉग इन झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही डॅशबोर्ड मध्ये पाहू शकता गार्ड्स ऑन ड्युटी किती आहेत, ऍक्टिव्ह व्हिजिटर्स किती आहेत, व्हेकल इनसाइड किती आहेत, गेट पास आउट वरती किती एम्प्लॉईज गेलेले आहेत आणि कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटच्या कीज किती इश्यू केलेले आहेत ते दिसतं. खाली गार्डचा अटेंडन्स दिसतो. व्हिजिटर्सला गेल्यावरती या ठिकाणी रेज व्हिजिटर म्हणून ऑप्शन आहे. हा ऑप्शन एम्प्लॉई साठी असतो. एम्प्लॉई त्यांच्याकडे येणारे व्हिजिटर्सच्या रिक्वेस्ट रेज करू शकतात. रेज करत असताना व्हिजिटर नेम, मोबाईल नंबर, कंपनी नेम आणि रिझन, पर्पज ऑफ व्हिजिट त्या ठिकाणी ते सिलेक्ट करून रिक्वेस्ट रेज करू शकतात. रेज केल्यानंतर सिक्युरिटीच्या लॉग इन मध्ये ती रिक्वेस्ट येते पेंडिंग स्टेटस मध्ये. सिक्युरिटी व्हिजिटरला चेक इन करत असताना व्हिजिटरचा ऍड्रेस आणि व्हिजिटरकडे लॅपटॉप, कॅमेरा, टूल्स, वेगवेगळे टूल्स काही आहे का ते या ठिकाणी पाहून टिक करू शकतात. आयडी प्रूफ त्या ठिकाणी कॅप्चर करू शकतात, त्यांचा फोटो आणि बॅच नंबर जो व्हिजिटर बॅच असतो तो. चेक इन केल्यानंतर त्या ठिकाणी ते आउट होत असताना चेकआउटचा पण ऑप्शन येतो. जाऊया नेक्स्ट टॅब कडे, कम्युनिकेशन. कम्युनिकेशन टॅब मध्ये सिक्युरिटी सुपरवायझर, ऍडमिन आणि सिक्युरिटी गार्ड्स हे आपापसामध्ये ऑकी टॉकी सारखं कम्युनिकेशन करू शकतात, व्हॉइस कम्युनिकेशन, आणि त्याची रेकॉर्ड हिस्ट्री पण खाली राहते जेणेकरून कम्युनिकेशन ते कधी पण ऐकू शकतात. एम्प्लॉई गेट पास सिस्टम. एम्प्लॉई गेट पास मध्ये जे एम्प्लॉई गेट पास घेऊन जातात त्यांची एंट्री या ठिकाणी होते आणि मंथली पेरोलच्या वेळेस हेल्प होते. व्हेकल रजिस्टर, यामध्ये व्हेकलची डिटेल्स ऍड केली जाते जे कंपनीमध्ये व्हेकल इन होतात. त्यामध्ये व्हेकल नंबर, कुठल्या टाईपचे व्हेकल आहे, ड्रायव्हर लायसन्स नंबर, लायसन्सचा फोटो, आरसी नंबर, आरसीचा फोटो. चेक इन केल्यानंतर ज्या काही व्हेकल्स इन झालेले आहेत त्यांचे संपूर्ण डिटेल्स यामध्ये दिसते. कॅन्टीन रेकॉर्ड्स, या ठिकाणी कॅन्टीन मील वाईज आणि शिफ्ट वाईज काउंट अपडेट करू शकतो जेणेकरून मंथली बिलिंगला हेल्प होईल. ऑकरन्स रजिस्टर, सिक्युरिटी त्यांचे लॉग्स या ठिकाणी अपडेट करू शकतात ज्या काही इन्सिडेंट किंवा घटना कंपनीमध्ये घडतात. की रेकॉर्ड्स मध्ये, की कॉन्फिगरेशन मध्ये डिपार्टमेंट वाईज की कॉन्फिगर करून ठेवू शकता आणि इश्यू मध्ये जाऊन त्या कीज कोण एम्प्लॉई घेऊन जात आहे त्याच्या नावाने इश्यू करू शकता. सॅम्पल म्हणून आपण एक करूयात. या ठिकाणी की इश्यू आपण केली, सक्सेसफुली झालेली आहे. रिटर्न भेटल्यानंतर रिटर्न कीवर क्लिक करायचे. अशा पद्धतीने कीचं रेकॉर्ड या ठिकाणी सेव्ह राहतं. बस रजिस्टर मध्ये ज्या बस कंपनीमध्ये इन होतात एम्प्लॉई बस, ती बस नंबर आणि रूट सबमिट केल्यानंतर बसचा जो इन टाइम आहे तो रेकॉर्ड होतो. मटेरियल मध्ये जे कंपनीत मटेरियल येतं इनवॉइस वरती त्याचं रेकॉर्ड या ठिकाणी अपडेट होतं. जे इनवॉइस वरती डिस्पॅच होतं ते आउटवर्ड मध्ये जातं. इनवर्ड चलन मध्ये जे रिटनेबल इनवॉइस असतं ते इन होतं, आउटवर्ड मध्ये रिटनेबल आउट होणारं इनवॉइस आउट होतं. कुरिअर मध्ये जे कुरिअर इन होतात त्याचं रेकॉर्ड इथे इन होतं. या ठिकाणी कुरिअरचं रेकॉर्ड आउट होतं, जे कुरिअर आउट होतात. लेट इन रजिस्टर मध्ये जे एम्प्लॉई लेट येतात त्यांचं लेट इनचं रेकॉर्ड या ठिकाणी अपडेट होतं. त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि कंपनी दोन्ही एम्प्लॉईचा अपडेट होतं. हेड काउंट मध्ये शिफ्ट वाईज हेड काउंट कंपनी आणि एम्प्लॉईचा अपडेट करता येतो. कॉन्ट्रॅक्टर जास्त असतील तर ऍड कॉन्ट्रॅक्ट करून त्या ठिकाणी काउंट ऍड करू शकतो. सेटिंग मध्ये गेलो तर या ठिकाणी युजर रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. त्यामध्ये 3 टाईपचे युजर आहेत, एम्प्लॉई, सिक्युरिटी गार्ड आणि सिक्युरिटी सुपरवायझर.
एम्प्लॉईजला व्हिजिटर रिक्वेस्टचा ऍक्सेस आहे, सिक्युरिटी गार्डला कम्युनिकेशनचा ऍक्सेस आहे, सिक्युरिटी सुपरवायझरला या सर्व टॅबचा ऍक्सेस आहे, जेणेकरून सर्व जे गेटचे रजिस्टर आहेत ते ऑटोमेट होतील. या ठिकाणी लोकेशन सेट करतो आपण त्या गेटचं. त्या गेटच्या 2000 मीटर म्हणजे 2 किलोमीटरच्या रेडियस मध्ये चेक इन हे गार्ड करू शकतात किंवा एम्प्लॉई करू शकतात. यामध्ये आपण चेंजेस देखील करू शकतो. सिक्युरिटी गार्ड हे त्यांच्या फेस आणि जीपीएस लोकेशनने चेक इन करू शकतात. त्यासाठी आपण इथं फेस रजिस्टर करू शकतो. अशा पद्धतीने हे गेट सिक्युअर सॉफ्टवेअर आहे ते काम करतं. यामध्ये आपण कस्टमाइज ऑप्शन्स ऍड करू शकतो, मॉड्यूल देखील ऍड करू शकतो आणि कंपनीच्या रिक्वायरमेंट नुसार आपण चेंजेस देखील करू शकतो. हे जर सॉफ्टवेअर तुम्हाला हवं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा किंवा ईमेल आयडी दिलेला आहे, ईमेल वरती पिन केलं तरी चालेल. थँक्यू सो मच.